तुमच्या स्वतःच्या शेतात विहीर खोदताना एका लहान चुकीमुळे 10,000 रुपयांचा दंड किंवा तुरुंगवासही होऊ शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का? आजच्या या विशेष चर्चेत आपण याच सगळ्या नियमांच्या खोलात जाणार आहोत. सार्वजनिक पाण्याच्या स्रोताजवळ विहीर खोदण्याचा तो 500 मीटरचा नियम काय आहे, अधिसूचित क्षेत्र म्हणजे काय आणि तिथे विहीर खोदण्यावर बंदी का असते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन विहिरीसाठी परवानगी आणि अगदी 4 ते 5 लाखांपर्यंतचं अनुदान कसं मिळवायचं. आणि हो, अशीच उपयुक्त आणि फसवणुकीपासून वाचवणारी माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे आपण परवानगी मिळवण्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत. चला तर मग सुरुवात सर्वात मूलभूत प्रश्नापासून करूया. आपल्याच मालकीच्या शेतात विहीर खोदायला इतके नियम आणि कायदे का आहेत? यामागे सरकारचा नेमका हेतू काय? हा प्रश्न अगदी योग्य आहे आणि खरं सांगायचं तर अनेक शेतकऱ्यांच्या मनात तो येतो. हो ना? याचं उत्तर आपल्या महाराष्ट्राच्या पाणी वास्तवतेत दडलेलं आहे. विचार करा, महाराष्ट्रातली सुमारे 71% शेती आणि ग्रामीण भागातलं 85% पिण्याचं पाणी थेट भूजलावर अवलंबून आहे. म्हणजे जमिनीखालच्या पाण्यावर. अगदी बरोबर. गेल्या काही दशकात काय झालं, ज्याची जमीन त्याचं पाणी या समजुतीमुळे पाण्याचा प्रचंड उपसा झाला आणि याचा परिणाम पाण्याची पातळी धोकादायक रीतीने खाली गेली. बाप रे. हो, ही एक सामूहिक आपत्कालीन परिस्थिती होती. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र भूजल अधिनियम 1993 आणला गेला. याचा उद्देश वैयक्तिक हक्कांवर गदा आणणं नव्हता, तर सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांचं संरक्षण करणं हा होता. अच्छा, म्हणजे हा नियम शेतकऱ्यांना अडवण्यासाठी नाही, तर पाण्याचा तो स्रोतच जिवंत ठेवण्यासाठी आहे. अगदी बरोबर. याच संदर्भात एक महत्त्वाचा नियम आहे ज्याबद्दल खूप संभ्रम असतो, तो 500 मीटरचा नियम. जालन्याहून महेश भाऊंनी खास याबद्दल विचारला आहे. हा नियम नेमका काय सांगतो आणि तो इतका महत्त्वाचा का आहे? महेश भाऊंचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. माझ्या अनुभवातून सांगतो, हा नियमच अनेक वादांचं मूळ ठरतो. 1993च्या कायद्यातील कलम 3 नुसार कोणताही सार्वजनिक पाण्याचा स्रोत म्हणजे गावची विहीर, हातपंप असं काही. हो, गावची सार्वजनिक विहीर, हातपंप किंवा पाणी पुरवठा योजनेचा स्रोत यापासून 500 मीटरच्या परिघात आणि त्याच पाणलोट क्षेत्रात सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय कोणतीही नवीन विहीर खोदता येत नाही. हे असं आहे का की एका मोठ्या पाण्याच्या टाकीला अनेक नळ जोडलेत आणि जर कोणी मुख्य नळाच्या अगदी जवळ स्वतःचा एक मोठा नळ लावला तर बाकीच्यांना येणारं पाणी कमी होतं? अगदी उत्तम उदाहरण आहे हे. याला भूगर्भशास्त्रात ड्रॉडाऊन इफेक्ट म्हणतात. ड्रॉडाऊन इफेक्ट? हो, किंवा प्रभाव क्षेत्र. म्हणजे जेव्हा आपण एका ठिकाणाहून पाणी उपसतो तेव्हा जमिनीखाली पाण्याची पातळी त्या ठिकाणी शंकूच्या आकारासारखी खाली जाते. अच्छा. आणि जर दुसरी विहीर या शंकूच्या प्रभाव क्षेत्रात आली तर ती पहिल्या स्रोताचं पाणी ओढायला सुरुवात करते. त्यामुळे हे 500 मीटरचं अंतर एक शास्त्रीय अभ्यासावर आधारित सुरक्षित अंतर मानलं गेलं आहे. तुमच्या गावातही सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ कोणी नवीन बोरवेल घेतली आहे का? कमेंट सेक्शनमध्ये तुमचं गाव नक्की सांगा. आणि अशीच कायद्याची माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, म्हणजे हे झालं आडव्या अंतराबद्दल. पण उभ्या अंतराचं काय, खोलीचं? एक मोठा गैरसमज आहे की माझ्या सातबारावर मी कितीही फूट खोल बोरवेल घेऊ शकतो, सरकारला काय विचारायचं. यात खरंच तथ्य आहे का? हा गैरसमज अनेकांना महागात पडलाय. काय आहे ना, 1993च्या कायद्याने फक्त सार्वजनिक स्रोतांच्या जवळ नियम लावले होते. पण पाण्याची पातळी आणखी खाली जाऊ लागल्यावर सरकारला एक अधिक व्यापक कायदा आणावा लागला. तो म्हणजे 2009चा कायदा. बरोबर, महाराष्ट्र भूजल अधिनियम 2009. ह्या कायद्याच्या कलम 8 नुसार 60 मीटरपेक्षा म्हणजे सुमारे 200 फूट त्यापेक्षा जास्त खोल विहीर, जिला कायद्यात डीप वेल म्हणतात. डीप वेल? हो, तर ती शेती किंवा औद्योगिक वापरासाठी खोदण्यावर सरसकट बंदी आहे. पण 60 मीटरच का? हा आकडा कुठून आला? यामागेही काही शास्त्रीय कारण आहे? हो, नक्कीच आहे. आणि यामागे आपल्या महाराष्ट्राची विशिष्ट भूगर्भ रचना आहे. एक क्विक फॅक्ट सांगतो. हो, सांगा ना. महाराष्ट्राचा जवळपास 81% भाग हा बेसॉल्ट नावाच्या कठीण खडकाचा बनलेला आहे. इथे पाणी जमिनीखाली सगळीकडे पसरलेलं नसतं,
ते फक्त खडकांमधल्या भेगा आणि पोकळ्यांमध्ये साठलेलं असतं. साधारणतः 60 मीटरपर्यंतच्या थरात पावसाचं पाणी झिरपून साठतं आणि त्याचं पुनर्भरण होत राहतं. पण त्याखालचं जे पाणी आहे ते हजारो वर्षांपासून साठलेलं अश्मीभूत जल म्हणजे फॉसिल वॉटर असतं. अरे देवा. ते एकदा उपसरलं की पुन्हा भरून निघत नाही. म्हणजे 60 मीटरच्या खाली जाणं म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांच्या हक्काचं पाणी वापरण्यासारखं आहे. म्हणून ही मर्यादा घातली आहे. बापरे, म्हणजे हे तर बँकेतल्या मुद्दलालाच हात घालण्यासारखं आहे. ही माहिती तर खूपच डोळे उघडणारी आहे. अगदी. ह्याच अतिउपशामुळे अधिसूचित क्षेत्र किंवा नोटिफाईड एरिया ही संकल्पना आली असावी. हा शब्द सरकारी कागदपत्रांमध्ये सारखा येतो. नेमका काय अर्थ आहे याचा? अगदी बरोबर मुद्दा पकडला. जिथे भूजलाचा उपसा हा नैसर्गिकरित्या होणाऱ्या वार्षिक पुनर्भरणापेक्षा खूप जास्त असतो तिथे धोक्याची घंटा वाजते. म्हणजे आवक 98 आणि खर्चा रुपया अशी अवस्था. हा, अगदी तसंच. तर अशा भागांना सरकार अधिसूचित करतं. या 3 प्रकार आहेत: अतिशोषित, गंभीर आणि अर्धगंभीर. याची काही ताजी आकडेवारी आहे का आपल्याकडे? महाराष्ट्रात अशी कोणती क्षेत्र आहेत जिथे परिस्थिती गंभीर आहे? हो, आहे. 2022-23च्या अहवालानुसार महाराष्ट्रात 9 तालुके अतिशोषित तर आणखी 9 तालुके गंभीर म्हणून ओळखले गेले आहेत. बापरे. यात अहमदनगर, बुलढाणा, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमधल्या काही भागांचा समावेश आहे. आणि एकदा एखादं क्षेत्र अधिसूचित झालं की तिथे नवीन विहीर किंवा बोरवेल खोदण्यावर जवळजवळ पूर्ण बंदी येते. ही माहिती तुम्हाला नवीन वाटली का? कमेंटमध्ये हो किंवा नाही लिहून सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याची जमीन अशा अधिसूचित क्षेत्रात येत असेल तर नवीन विहिरीचा विचार करणं जवळपास अशक्य आहे. बरोबर. पण समजा एखाद्याची जमीन या सर्व नियमांमधून मोकळी आहे, ती अधिसूचित क्षेत्रात नाही आणि सार्वजनिक स्रोतापासून 500 मीटरपेक्षा लांब आहे, तर अशा व्यक्तीसाठी परवानगी मिळवण्याचा कायदेशीर मार्ग काय आहे? कृपया आमच्या दर्शकांसाठी स्टेप बाय स्टेप सांगा. नक्कीच. चला स्टेप बाय स्टेप बघूया. ही माहिती सर्वांनी लिहून ठेवावी. हो, हे महत्त्वाचं आहे. पहिला टप्पा कोणता? पहिली पायरी आहे जागा तपासा. अर्ज करण्यापूर्वी आपली जमीन अधिसूचित क्षेत्रात येते का किंवा सार्वजनिक पाण्याच्या स्रोताच्या 500 मीटरच्या आत आहे का हे आधी तपासा. आणि ही माहिती कुठे मिळेल? उत्तम प्रश्न. तालुक्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या म्हणजे GSDAच्या कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात याची अचूक माहिती मिळते. तिथे जाऊन खात्री करणं सर्वात उत्तम. ठीक आहे, जागा तपासली. पुढे? दुसरी पायरी अर्ज तयार करा. अधिसूचित क्षेत्राबाहेर पण 500 मीटरच्या आत असाल तर अपेंडिक्स B फॉर्म लागतो. आणि तिसरी पायरी कागदपत्र जोडणं असेल, बरोबर? बरोबर. तिसरी पायरी कागदपत्रे जोडा. अर्जासोबत ताजा 7/12 आणि 8A उतारा, जागेचा तलाठ्याने प्रमाणित केलेला नकाशा आणि जमीन सामायिक असल्यास इतर मालकांचे नाहरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC. आणि या प्रक्रियेसाठी काही सरकारी शुल्क आहे का? आहे. चौथी पायरी तीच आहे, शुल्क भरा. अर्जासाठी 400 रुपयांचे चलन 2702 मायनर इरिगेशन या सरकारी खात्यात भरावा लागतं. ओके. पाचवी पायरी अर्ज सादर करा. हा अर्ज तुम्ही आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन किंवा थेट तालुक्याच्या सक्षम प्राधिकारी म्हणजे SDO किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात देऊ शकता. महत्त्वाचा टप्पा आहे तांत्रिक तपासणी. अर्ज मिळाल्यानंतर तो GSDAकडे जातो. त्यांचे भूजल तज्ज्ञ जागेवर येऊन पाहणी करतात. आणि मग शेवटचा टप्पा म्हणजे परवानगी. अगदी. 7वी पायरी परवानगी. GSDAचा अहवाल सकारात्मक असेल तर साधारणतः 45 दिवसांच्या आत परवानगी मिळते. आणि ही परवानगी मिळाल्यापासून 1 वर्षाच्या आत काम पूर्ण करावं लागतं, नाहीतर ती रद्द होते. वाह, भारी माहिती दिलीत. पण अनेकदा असं होतं की लोक ही प्रक्रिया टाळतात. कोण बघतंय असं म्हणून परस्पर विहीर खोदतात. जर कोणी हे नियम मोडले तर काय कारवाई होते? दंड किंवा शिक्षा काय आहे? माझ्या अनुभवातून सांगतो, ही चलता हे वृत्ती खूप महागात पडू शकते. 2009च्या कायद्यातील कलम 52 मध्ये शिक्षेची तरतूद स्पष्ट दिली आहे. काय आहे ती तरतूद? किंवा 25,000 रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. इतकंच नाही, याशिवाय बेकायदेशीर खोदकाम करणारी जी रिग मशीन असते ती जप्त करण्याचे अधिकारही आहेत. आणि सर्वात मोठा फटका म्हणजे खोदलेली बेकायदेशीर विहीर मालकाच्या खर्चाने बुजवण्याचे आदेश दिले जातात. अरे देवा, म्हणजे लाखो रुपये घालून विहीर खोदायची आणि ती पण जाते वर दंड वेगळा. बरोबर. हे गंभीर आहे.
पण हे कायदे फक्त कागदावर आहेत की यांची खरंच अंमलबजावणी होते? असं एखादं खरं उदाहरण आहे का जिथे अशी कारवाई झाली आहे? नक्कीच आहे. एक किस्सा सांगतो. अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यातली ही घटना आहे. सांगा ना. अरुण आंधारे नावाच्या एका शेतकऱ्याने अधिसूचित पाणलोट क्षेत्रात परवानगीशिवाय विहीर खोदली. त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्याने तक्रार केली. यावर तिथल्या SDO साहेबांनी तात्काळ कारवाई करत त्यांना 10,000 रुपयाचा दंड ठोठावला अच्छा. आणि ती विहीर बंद करण्याचे आदेश दिले. हे प्रकरण पुढे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणापर्यंत गेलं. तिथेही कायद्याची अंमलबजावणी योग्य ठरवण्यात आली. यावरून स्पष्ट होतं की यंत्रणा सक्रिय आहे आणि तक्रार केल्यास कारवाई होतेच. हे उदाहरण खूप महत्त्वाचं आहे, कारण यातून कायद्याची ताकद दिसून येते. आता शेवटचा पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्न. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांच्यासाठी विहीर खोदण्याकरिता शासनाची काही मदत किंवा अनुदान योजना आहे का? हो, नक्कीच आहेत आणि खूप चांगल्या योजना आहेत. पहिली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, म्हणजे मनरेगा. मनरेगामधून? हो, यातून नवीन विहीर खोदण्यासाठी तब्बल 5 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळतं. यासाठी फक्त एक अट आहे की नावावर किमान 1 एकर जमीन असावी लागते. वाह. आणि इतर काही योजना? हो, अनुसूचित जाती आणि जमातींच्या शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आहेत. ST साठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि SC साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. यात किती मदत मिळते? या दोन्ही योजनांमधून नवीन विहिरीसाठी 4 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळतं आणि यासाठी अर्ज MahaDBT या सरकारी पोर्टलवर ऑनलाईन करावा लागतो. वाह. ही माहिती आमच्या शेतकरी बांधवांसाठी खूपच मोलाची आहे. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की 500 मीटर अंतर आणि 60 मीटर खोलीचा नियम हा केवळ आकडा नाही, तर त्यामागे शास्त्रीय आधार आणि सामूहिक हिताचा विचार आहे. अगदी बरोबर. सरकार कायदे आणि योजना आणतं, पण खरी ताकद नागरिकांच्या जागरूकतेत आहे. पाणी हे काही खाजगी मालकीची वस्तू नाही, ते एक सामायिक धन आहे. त्याचा वापर जबाबदारीने करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला. आपण नेहमी पाणी उपसण्याबद्दल बोलतो, पण तेवढाच महत्त्वाचा भाग आहे पुनर्भरणाचा. बरोबर. यावरच एक विचार मनात येतो की जर धोरणात्मक पातळीवर अनुदानाचा ओघ नवीन विहीर खोदण्याऐवजी प्रत्येक शेतात पावसाचं पाणी साठवणं आणि भूजल पुनर्भरण प्रकल्प बंधनकारक करण्याकडे वळवला तर कदाचित हे चित्र पूर्णपणे बदलू शकेल. यावर विचार करायला नक्कीच हवा. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत अचूक मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. आता सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात आपण जाणून घेऊ शेतजमिनीची मोजणी आणि हद्दीच्या वादांवर कायदेशीर उपाय. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.